ओके, तर हॅलो बच्चा पार्टी, सगळेजण कसे आहात? तर चला तुम्हा सर्वांचं आपल्या पुन्हा एज्युकेशन टूर बाय ॲश कोचिंग क्लासेस या हा जो चॅनल आहे बेटा यावर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर लास्ट क्लासमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर स्टार्टअप केलेला आहे आणि या लास्ट क्लासपर्यंत आपण बरेचसे काही फोर्सेस, टाईप ऑफ फोर्सेस, ग्रॅव्हिटेशन काय असतो इथपर्यंत आपण डिस्कस केलं होतं बेटा. आजच्या क्लासमध्ये ग्रॅव्हिटेशनमध्ये यूज केल्या जाणाऱ्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टचा आपण काय करणार बेटा, स्टडी करणार आहे. मग कन्सेप्ट कोणत्या की न्यूटनचे जे लॉज आहेत बेटा, 3 लॉ होते न्यूटन बाबांनी आपल्याला 3 लॉज मांडले, त्यांचा आपण स्टडी करणार आहे. त्यानंतर आपल्याकडे सर्क्युलर मोशन आहे, हाऊ वी हॅव डिफाईन द सर्क्युलर मोशन, व्हॉट आर द कन्सेप्ट रिलेटेड अबाउट द सर्क्युलर मोशन, हेही आपण त्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. आणि त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स बेटा, लय इम्पॉर्टंट पॉईंट बाबा, टेन्शन नाही घ्यायचं, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. सर्क्युलर मोशन काय असतं, जर तुम्हाला सर्क्युलर मोशन जर कळली तर सेंट्रिपेटल फोर्स हलवा कार्यक्रम आहे. ठीक है बेटा, ते म्हणतात ना कि सफर का मजा लेना चाहिए, मंजिल तो अपने को मिल ही जाएगी बेटा, मंजिल तक तो जाएंगे लेकिन सफर का मजा लीजिए. ग्रॅव्हिटेशन सोबत बेटा मार्क पडतील नाही पडतील हा प्रश्न नंतरचा आहे, पण कन्सेप्टला क्लिअर करून घ्या. ज्या वेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील त्यावेळेस त्याला मार्कही चांगले पडतील, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. चला बेटा, तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे प्लीज. आणि तुम्हा सर्वांचं या तुमच्या एड्यू टूर बाय ॲश कोचिंग क्लासेसच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा मी स्वागत करतो. माझं नाव गणेश कुंभारे. चला आपल्या टॉपिकला आपण स्टार्टअप करूया. आणि प्लीज त्या अगोदर पुन्हा आपला नेहमीचा प्रश्न बेटा, कशा आहात तुम्ही? सगळेजण चांगले आहात चाल, ठीक आहे. आणि जर आत्तापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करून घ्या बेटा, ठीक आहे. आणि जो घंटा आहे त्या घंटेला पण क्लिक करायला विसरू नका, कारण की आम्हाला मोटिवेशन आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळणं इम्पॉर्टंट आहे, कळलं का? जर तुम्ही ते पूर्ण काम करत असाल तर बेटा नक्कीच 100% आपला फायदा होईल. चला टॉपिकला स्टार्ट करू बेटा आपण. ग्रॅव्हिटेशन. तर न्यूटन बाबांनी कोणते कोणते कार्यक्रम राबवले आपल्याकडे, प्रत्येक गोष्टींचं आपण काय करणार, डिस्कशन करणार आहे. तर न्यूटनचे व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर 3 लॉज आहेत बेटा, तिन्ही लॉज रिलेटेड आहे फोर्सची. जर तुम्हाला फोर्स जर माहिती असेल तर तो काय होतो बेटा, तुम्हाला तो समजेल, तो समजायला पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल बघा, न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो, व्हॉट इज सेड न्यूटन्स इन द फर्स्ट लॉ ऑफ द मोशन. सपोज फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला मी इथे पुटअप केलेलं आहे बेटा, चालेल ना. आणि याला जर म्हटलं की भाऊ आता आपल्याला मोशन करायची, तर हा सध्या रेस्ट पोझिशनला, जेव्हा हा कोणती पोझिशन चेंज करत नाही, हा मोशन करत नाही ना, उसको बोलते आपण रेस्ट. आपल्या रेस्टच्या भाषेवर काय, झोपणे, गोधडीत झोपणे, अंगावर घेऊन झोपणे, पावसाचे दिवस तो भाग वेगळा, पण कंडिशन बघा, सध्या हा रेस्ट पोझिशन मध्ये आहे, याला आपण रेस्ट म्हणणार बेटा. सपोज फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, जर एखादा बॉल आहे बेटा, जर तुम्ही बॅटिंग जर करत असाल, बॉलला जर तुम्ही जर मारलं, व्हेन वी हॅव टू स्टिक ऑन द बॉल, बॉल इज कम्स इन द मोशन. पण त्याला तुम्ही थांबवणार कधी, ज्यावेळेस फिल्डर येतो, हात घालतो, कुठेतरी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, कॅच करण्याचा प्रयत्न करतो, त्यावर तो फोर्स अप्लाय करतो. काय करतो बेटा, तो फोर्स अप्लाय करत असतो. मग जो फर्स्ट लॉ आहे न्यूटनचा, त्याचं काय म्हणणं बघा बेटा, अ बॉडी ॲट अ रेस्ट इट विल रिमेन्स रेस्ट पोझिशन. जर एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल, इफ अँड एनी ऑब्जेक्ट इन द रेस्ट, जर तो रेस्टमध्ये असेल तर तो रेस्टमध्येच राहतो. कसा राहतो बेटा, तो रेस्टमध्येच राहतो. त्यानंतर सेकंड काय सांगतो, इफ अ बॉडी इन मोशन, इफ द एनी अदर पार्टिकल इज इन मोशन, इट विल बी रिमेन्स मोशन, तो मोशन मध्येच राहतो. आपण कुठपर्यंत राहणार बेटा तो मोशन मध्ये, अनलेस वी हॅव टू अप्लाय द अनबॅलन्स्ड फोर्स ऑन इट. जोपर्यंत मी त्याच्यावर अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत बेटा तो कसा राहील रे, मोशन मध्येच राहतो. हा न्यूटनचा पहिला नियम आहे. काय म्हणतो समजून घ्या, न्यूटनचं काय म्हणणं आहे बेटा. सपोज हा एक ब्लॉक आहे बेटा, ठीक आहे, आणि या ब्लॉकला, हा ब्लॉक सध्या रेस्ट पोझिशन मध्ये आहे, हा कसा आहे बेटा, रेस्ट पोझिशन मध्ये आहे. जर हा रेस्ट मध्ये असेल तर हा रेस्ट मध्येच राहणार आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही, तो काहीच करणार नाही बेटा. हा न्यूटनचं म्हणणं आहे. सपोज एखादा बॉल आहे बेटा, हा बॉल आहे आणि हा बॉल मोशन मध्ये आहे. हा बॉल जर मोशन मध्ये असेल, जोपर्यंत तुम्ही याच्यावर अनबॅलन्स फोर्स, आता बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय बेटा, मी इकडनं बघा, हा पेन आहे, मी इकडनं फोर्स अप्लाय करतो, मी इकडनं फोर्स अप्लाय करतो, त्याच फोर्सचं बॅलन्स फोर्स. पण जर हा एक ऑब्जेक्ट मी फक्त वन डायरेक्शननी फोर्सवर अप्लाय करत असेल, ओनली वन डायरेक्शननी फोर्स जर अप्लाय करत असेल, याला म्हणायचं आपण अनबॅलन्स फोर्स. तसा अनबॅलन्स फोर्स जोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्टवर लावत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट बेटा मोशन मध्ये असतो, तर तो मोशन मध्येच राहणार. जर तो रेस्ट मध्ये असेल तर तो रेस्ट मध्येच राहतो. दिस इज कॉल्ड एज ए न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हा न्यूटनचा पहिला लॉ होता बेटा.
काय म्हणतो बघा, पुन्हा डिस्कस करूया आपण. अ बॉडी ॲट रेस्ट इट विल रिमेन्स रेस्ट. जर ती रेस्टमध्ये असेल तर ती रेस्टमध्येच राहतं. जर ती मोशनमध्ये असेल, ए बॉडी इज इन मोशन, इट विल बी ऑलवेज इन अ मोशन until and unless when we have to apply the unbalanced force acted on it. जोपर्यंत मी त्यावर अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्यावर काय होतो बेटा, तो फोर्स लागत असतो, लागलेला असतो. समजेपर्यंत हा झाला न्यूटनचा पहिला लॉ. सेकंड लॉ काय म्हणतो बघा. आता सेकंड लॉचं काय म्हणणं आहे बेटा, बघा बघू आपण. ए बॉडी ॲट रेस्ट विल रिमेन्स रेस्ट अँड द बॉडी इन अ मोशन विल रिमेन्स इन मोशन अनलेस अनबॅलन्स फोर्स ऍक्टेड ऑन इट. जोपर्यंत त्यावर अनबॅलन्स फोर्स लागत नाही तोपर्यंत मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहतो, रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहतो. मग जर रेस्टमध्ये असेल, हा रेस्टमध्ये, आणि यावर जर मी अनबॅलन्स फोर्स जर लावला बेटा तर हा मोशनमध्ये येणार. ठीक आहे. आणि सपोज हा मोशनमध्ये जर मी इकडनं फोर्स जर अप्लाय जर केला तर हा स्टॉप होणार आहे बेटा. दिस इज कॉल्ड द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. चला सेकंड लॉ कडे जो बेटा आपण सेकंडचं काय म्हणणं होतं बघा. आता त्याचं म्हणणं असं होतं, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता व्हॉट इज मोमेंटम? दैट मोमेंटम इज इक्वल डिनोटेड बाय द पी. इसको अपन पी से डिनोट करेंगे. काय से डिनोट करेंगे बच्चा पार्टी को बघू, ध्यान दीजिए. तर हा जो पी आहे त्या पी ला आपण कशा डिनोट करणार बेटा, सॉरी पी मोमेंटम म्हणजे पी आहे, तर पी इज इक्वल टू याला आपण डिनोट करणार एम त्याला इनटू मध्ये व्ही. पी इज इक्वल टू फॉर्म्युला काय भेटतो आपल्याला, एम इनटू व्ही. मग आता मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम तुम्ही 9th क्लासला शिकलेत बेटा. 9th क्लासमध्ये तुम्ही व्हायला पाहिजे तुमचा मोमेंटम काय असतो. तर मोमेंटम इज नथिंग बट product of the mass and velocity. Momentum is nothing but product म्हणजे multiply of a mass and the velocity. Mass of the object and velocity of the object. When we have to product it, when we have to multiply it, it will be give me the momentum. त्यापासून मला momentum भेटतो बेटा. ठीक आहे. मग P is equal to व्हॅल्यू मला किती भेटतं बेटा, m into v भेटत असते. That P is called as a momentum. मग P is a momentum. that momentum आहे तो एक समजून घ्यायचा बेटा. त्यानंतर काय म्हणतो बघा, आता याच्यामध्ये कंडिशन काय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. हा झाला बेटा आपला याच्यामधला लॉ. त्याचं म्हणणं काय बघा, जर तुम्ही फोर्स जर वाढवला तर दोन बॉडी मधलं मासही इन्क्रीज, मास तर कॉन्स्टंट राहणार बेटा, व्हेलॉसिटी काय होऊ शकते, चेंज होते, म्हणजे मोमेंटम चेंज होते बेटा. त्याचं म्हणणं असं आहे की काय म्हणतो बघा तो बेटा, की हा जो फोर्स आहे ना, दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. पी इज कॉल्ड ॲज ए मोमेंटम. हे त्याचा असलेला एक महत्वाचा मुद्दा आहे. मग फोर्स जर हा डायरेक्टली मोमेंटम पी ला जर असेल बेटा, त्याला आपण असं लिहू शकतो. कसं लिहिणार बघा बरं, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी. त्याला आपण असं लिहिणार बेटा, एफ इज इक्वल टू के त्याला इंटू मध्ये पी. अशी व्हॅल्यू काय होते बेटा आपल्याला याच्यामध्ये भेटून जाते. बट दॅट पी इज इक्वल टू कोणाच्या इक्वल व्हॅल्यू बेटा, एम व्ही च्या इक्वल आहे. मग इथे व्हॅल्यू किती भेटणार मला, एम इंटू व्ही. दिस इज कॉल्ड ॲज अ फोर्स. म्हणजे काय बघा, एक ऑब्जेक्ट आहे त्याला मास आहे काहीतरी एम एवढं घेतलं आपण, तुम्ही फोर्सला इन्क्रीज करा, व्हेलॉसिटी आपोआप चेंज होते बेटा. हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा पॉइंट आहे. सर्वांनी समजून घ्या कंडिशन्स काय असतात. सपोज फॉर एक्झाम्पल इथे माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास आपण एम असं घेतलं बेटा, चालेल ना. पहिले काय केलं बेटा माहिती आहे का, या कंडिशन्सवर मी काय केला, 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. किती फोर्स अप्लाय केला आपण, 5 न्यूटन. याला व्हेलॉसिटी किती बेटा, हा इथून पर्यंत आला, चालेल. नेक्स्ट टाइमला मी काय केलं बेटा माहितीये का, हा जो फोर्स आहे मी 10 न्यूटन केला. किती केला बेटा, 10 न्यूटन. मास तर कॉन्स्टंट आहे, मास मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाही, बट याने चेंज केली पोझिशन, हा आता इथे आला बेटा. म्हणजे भावना काय चेंज केली बेटा, व्हेलॉसिटी चेंज करते रे बेटा तो. पण ठीक आहे, ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या सगळ्या कंडिशन्स यामध्ये असलेला इम्पॉर्टंट पॉइंट आहेत बेटा. कळेपर्यंत तुम्हाला समजलं असेल, काही डाऊट असतील तर बेटा प्लीज कमेंट बॉक्समध्ये रिक्वेस्ट किंवा कमेंट करत चला. ठीक आहे, त्याला मी 100% तुम्हाला आन्सर देण्याचे प्रयत्न करेल बेटा. ओके. त्यानंतर बघा आता थर्ड नंबरचा लॉ काय म्हणतो, एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कंडिशन काय बघा, आता तुम्ही सर्वांनी क्रिकेट खेळलं असेल बेटा, क्रिकेट खेळलं असेल, ज्यावेळेस तिकडनं बॉलर बॉलिंग करतो तिकडनं बॉल येतोय बेटा, बॉल तर आलाय, पण ज्यावेळेस तुम्ही बॅटने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, व्हेन वी हॅव टू स्टिक बाय द बॅट ऑन द बॉल, जर तुम्ही बॅटने बॉलला जर मारलं किंवा ठोकलं तर तो बॉल खूप दूर जातोय, एका डायरेक्शनला जातोय बेटा तो. कळलं का, तिकडनं काय झाली तिकडनं ऍक्शन केली बॉल फेकायची, इकडनं तुम्ही बॉलवर काय केला बेटा, फोर्स अप्लाय
काय केला, त्यामध्ये काय झाली बेटा, ती मोशन झाली. त्याला म्हणायचं आपण देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा एक त्यामध्ये असलेला महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, एव्हरी ऍक्शन देयर इज ए इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ऍक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते बेटा. कंडिशन सर्वांनी समजून घ्या. जर तुमच्या घरामध्ये दोन बहीण भाऊ जर असतील, त्यांनी जर भांडणं जर केले बेटा, तर 100% एकान जर एक जर मारली, तुम्ही ऍक्शन जर केली, तिकडनं रिॲक्शन 100% आपल्या कानपडीत बसणार म्हणजे बसणार. त्यामध्ये नो चॅलेंज. ठीक आहे. हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे बेटा. हे 3 लॉ आहेत, इम्पॉर्टंट लॉ आहेत. या लॉजवर आपल्याला समोरचे पॉईंट काय करायचे बेटा, आपल्याला शिकायचे आहेत. म्हणून हे काय असलेले महत्त्वाचे आपल्याकडे पॉईंट आहेत. बघा, आता कंडिशन आहे बेटा. नेक्स्ट नंबरचा पॉईंट आहे आपल्याकडे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन काय असतं बेटा? ठीक आहे. बरेचसे लोक टॉनिक घेतात. टॉनिक डू यू नो, अल्कोहोल नावाचा विषय, माझ्या भाषेत त्याला टॉनिक म्हणतो बेटा मी. टॉनिक घेतल्याच्या नंतर माणूस रस्त्याची लांबी आणि रुंदी मोजत चालतो. काय मोजतो बेटा? लांबी आणि रुंदी मोजत चालतो. मग ज्या वेळेस तो रस्त्याची लांबी आणि रुंदी मोजतो, त्यावेळेस त्याने काय केलं असतं? टॉनिक टाकलेलं असतं. पण माझा जो ऑब्जेक्ट आहे ना बेटा, या ऑब्जेक्टला आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं. मग सर्क्युलर मोशन काय असतं बघून घ्या बेटा. जर एखादा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व तर करतोय, व्हेलॉसिटी मध्ये तर आहे, स्पीड तर चेंज करतो, कॉन्स्टंटली स्पीड चेंज करत आहे बेटा, बट अलॉंग विथ सर्क्युलर पाथ. an object moving along a circular path. जर एखादा ऑब्जेक्ट बेटा बघा, सपोज फॉर एक्झाम्पल हा एक सर्कल आहे, ऑब्जेक्ट इथे आहे, हा इथे असा सर्क्युलर पाथ मध्ये काय होते बेटा, फिरत आहे. ठीक आहे. आणि पुन्हा या पोझिशनला काय होते, पूर्ण फिरून येत आहे. आता इथे आल्याच्या नंतर कंडिशन्स काय दिल्यात बघा. जर ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो, तर प्रत्येक पॉइंटला तो डायरेक्शन चेंज करणार आहे बेटा. समजा फॉर एक्झाम्पल तो इथे आहे, इथनं स्टार्ट केलं बेटा त्याने, जर याने डायरेक्शन चेंज जर नाही केली, तर इट विल बी गो द टँजेन्शियल टू द सर्कल. हा सर्कलला टँजेन्शियल जाण्याची शक्यता असते. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्युशन जर करत जर असेल बेटा, सर्क्युलर पाथला जर तो रिव्हॉल्व करत असेल अँड चेंज इट्स डायरेक्शन कंटिन्युअसली, दॅट मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. त्याला आपण काय म्हणणार बेटा, सर्क्युलर मोशन असं म्हटलं तर हा एक त्यामध्ये असलेला महत्त्वाचा पॉईंट आहे. मग सपोज फॉर एक्झाम्पल बघा, इथून इथपर्यंत आपण रेडियस घेतलीची r, काय म्हणतो बघा, an object moving along a circular path change its direction continuously, velocity is not constant. याची velocity constant नसेल बेटा. आता velocity काय बघून घ्या. velocity constant नसेल म्हणजे काय नसेल बघा, समजून घ्या बेटा कंडिशन काय आहे. सपोज फॉर एक्झाम्पल velocity is equal to फॉर्म्युला असतो डिस्टन्स, त्याला अपॉन मध्ये टाइम. v is equal to व्हॅल्यू किती असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. आता मला सांगा, इथून इथपर्यंत हा सपोज हा 5 आहे, ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी याची. इथून इथपर्यंत हा 5 आहे बेटा, ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी याची. बट कंडिशन काय आली, तेवढाच स्पीड बेटा, स्पीड तेवढाच आहे, बट त्याने काय केलं बेटा माहिती का, डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अँगल चेंज झाला. आता बेटा हे 5 नसेल, कारण की राऊंड झालाय ना बेटा, राऊंड झाल्यामुळे लेंथ सपोज 4 झाली असेल. पुन्हा इथे हे तुम्ही इतकंच जर घेतलं, इथे किती झाली बेटा, 3 झाली असेल, म्हणजे दॅट व्हेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट बट स्पीड इज अ कॉन्स्टंट. स्पीड कसं राहील बेटा, याच्यामध्ये कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे. हे त्यामध्ये असलेले काही महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत, समजून घ्या बेटा, ध्यान दिजे. तर हे काही असलेल्या महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे बेटा. तर बघा, आता कंटिन्युअसली झाल्या, ह्यामध्ये आल्या कंडिशन. आता एक काम करू आपण बेटा, लक्ष द्यायचं, एक एक्सप्रेशन सांगतो, यासाठी फॉर्म्युला तयार करू आपण. एक लेट r be the radius and t be the required time. बेटा मला एक कंडिशन तुम्हाला विचारायची आहे. आता याची मला व्हेलॉसिटी जर मला फाइंड आउट करायची असेल तर v इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, डिस्टन्स अपॉन टाइम. व्हॅल्यू काय असते, डिस्टन्स त्याला अपॉन मध्ये टाइम. मग आता बघ, लक्ष द्या, ऑब्जेक्ट तर इथे होता, इथून करत तिथपर्यंत आलो. तर पूर्ण डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं बेटा, पूर्ण सर्कल ट्रॅव्हल केलं. सर्कल ट्रॅव्हल केलं म्हणजे काय केलं बेटा, सर्कमफरन्स ऑफ सर्कल. मग सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू व्हॅल्यू असते बेटा 2πr. व्हॅल्यू किती असते बेटा, 2πr. आणि इतकं त्याने काय केलं बेटा, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ही झाली आपली डिस्टन्सची व्हॅल्यू, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स. मग जर डिस्टन्स जर तू इतकं ट्रॅव्हल करत असेल बेटा, तर इथे व्हॅल्यू तुम्ही पुटअप करून बघा बरं, काय व्हॅल्यू भेटते मला, v इज इक्वल टू d ची व्हॅल्यू किती बेटा, 2πr. त्याला अपॉन मध्ये t ऍज इट इज, म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्हाला काय भेटला बेटा मला सांगा, v इज इक्वल टू 2πr, त्याला अपॉन मध्ये t. दिस इज द रिक्वायर्ड पॉइंट. हा एक त्यामध्ये असलेला महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे बेटा. कंडिशन समजल्या पाहिजे. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं बेटा, आणि 2πr म्हणजे काय, सर्कमफरन्स ऑफ सर्कल.
ठीक आहे. पूर्ण सर्कल जर त्याला ट्रॅव्हलिंग तर व्हॅल्यू किती भेटते मला 2 पाय आर भेटते बेटा. पण दॅट डिस्टन्स इज इक्वल टू आपण 2 पाय आर पुट अप केला, इथे व्हॅल्यू किती भेटते मला सांगा पटकन. टी एवढी व्हॅल्यू काय होते बेटा आपल्याला याच्यामध्ये भेटून जाते. जर कधी तुम्हाला विचारलं फाइंड आउट द टाइम तर टीला ट्रान्सफर करा बेटा इकडे, यावर तुम्हाला भेटणार इक्वेशन t इज इक्वल टू 2 पाय आर त्याला आपण मध्ये v एवढं एक्सप्रेशन काय होते बेटा मला याच्यामध्ये भेटून जातं. दिस इज अ रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर ए फाइंडिंग द व्हेलॉसिटी इन अ सर्क्युलर मोशन. जर तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी जर फाइंड आउट करायची असेल तर त्यावेळेस आपण काय करणार, v इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन t हा फॉर्म्युला आपण त्यामध्ये यूज करू शकतो. समजलं बेटा इथपर्यंत? काही अडचण नसेल चला समोरच्या पॉइंटला जाऊ. सेंट्रीपेटल फोर्स. ठीक आहे बेटा, एक सुंदर एक्झाम्पल देतो. तुम्ही लहानपणी सर्वांनी ते रिकामी कामं चाळे केलेले. काय केलं बघा, लक्ष द्या. एक दोरी घ्यायची, दोरी. ठीक आहे, दोरीच घ्यायची, हुकूनही पप्पाच्या एखाद्या पॅन्टचा नाडा वगैरे काढून नाही आणायचा, कंडिशन खराब होतील नाही तर. ठीक आहे ना, वेळेवर मार्क असाल तशी रिकामी कामं नाही करायचे. काय करणार बेटा माहिती का आपण, दोरी घ्यायची, दोरी, त्या दोरीला एक स्टोन दगड बांधायचा, दगड. ठीक आहे, पण त्या दगडला बांधल्याच्या नंतर असं गर्र असं फिरवायचं त्याला जर तुम्ही जर फिरवलं बेटा तर तो फिरणार ना, तो फिरणार कसा बेटा माहिती का, सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार आहे. पण त्याचा फोर्स कुठे, माझ्या हातामध्ये आहे. त्याचा फोर्स कुठे, माझ्या हातामध्ये, म्हणजे सेंटर आहे. जर हा सेंटरला जर मी त्याला पकडलं असेल आणि ऑब्जेक्ट जर असा सर्क्युलर पाथ मध्ये जर फिरत जर असेल बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज ए सेंट्रिपिटल फोर्स. असा एक फोर्स जो रिक्वायर्ड आहे, लागतो ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन मध्ये फिरण्यासाठी. बट डायरेक्शन ऑफ द फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज ए सेंट्रिपेटल फोर्स. त्याला आपण काय म्हणणार बेटा, सेंट्रिपेटल फोर्स असं म्हटलं जातं. हे त्यामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या कंडिशन आहेत. कंडिशन मला काय म्हणतो बघा, द फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपेटल फोर्स. बट डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ए टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. जो फोर्स आहे बेटा, त्या फोर्सची डायरेक्शन कुणीकडे असायला पाहिजे, सेंटर ऑफ द सर्कल कडे जर असेल तर हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा पॉइंट आहे. कारण तुम्हाला सांगतो की फोर्स लागल्याच्या नंतर कोणत्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो ही व्हॅल्यू, ह्या कंडिशन्स खूप इम्पॉर्टंट असतात, खूप रिस्पॉन्सिबल ठरत असतात. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, त्या सर्वांचा यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. चालेल तर, कारण की ज्या वेळेस ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरतोय पण फोर्स कुणीकडनं लागला, डायरेक्शन आहे, त्याला डायरेक्शन माहिती असेल, त्याचं मॅग्निट्यूड तुम्हाला माहिती होता, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय म्हणजे 100% त्याची मॅग्निट्यूड किती असेल बेटा, 2 पाय एवढी असेल. तर ह्या त्यामध्ये असलेल्या काही कंडिशन्स आहेत. समजलेपर्यंत फक्त लक्ष द्या. सपोज फॉर एक्झाम्पल हा सर्कल आहे बेटा, ठीक आहे, आणि या सर्कलला जर तुम्ही जर बघितलं तर सपोज ऑब्जेक्ट हा रिव्हॉल्व करतो या डायरेक्शनने, अशी डायरेक्शनने रिव्हॉल्युशन करतो बेटा. बट फोर्सची डायरेक्शन सेंटरकडे बेटा, फोर्स ऑफ डायरेक्शन कुठे आहे, सेंटरकडे आहे. दॅट इज कॉल्ड ॲज ए, दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपेटल फोर्स. याला आपण काय म्हणायचं, सेंट्रिपेटल फोर्स. सपोज एक्सप्रेशन बघू बेटा आपण. एक्सप्रेशन कसं येतं बघा, एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आपल्याला. एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपेटल फोर्स. तर सेंट्रिपेटल फोर्स साठी एक्सप्रेशन काय बघा, समजून घ्या. हा ऑब्जेक्ट याला मास असेल बेटा काहीतरी, ऑब्जेक्ट इट हॅव सम मास, त्याला मास असेल काहीतरी. मग एक काम करू आपण बघा, लेट m be the mass of object, m be the mass of object. याला आपण काय म्हटलं बेटा, मास असं म्हटलं. याला आपण काय म्हणणार, मास म्हणणार. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये. आता जर तुम्ही याला मास जर म्हटलं असेल तर त्यानंतर बेटा हा फिरतोय, कसा फिरतोय, सर्क्युलर, म्हणजे इट हॅव सम वेलॉसिटी. ठीक आहे, मग v be the uniform velocity. युनिफॉर्मचा मिनिंग समजून घ्या. युनिफॉर्मचा मिनिंग काय असतं बेटा माहिती आहे का, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटी कशी असेल, कॉन्स्टंट असेल. इथे जेवढी व्हेलॉसिटी असेल ती पण कॉन्स्टंट इतकीच असेल बेटा. इथे जितकी असेल तितकी इथे असेल, म्हणजे सर्वांची कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल. त्याला म्हटलं आपण v be the युनिफॉर्म व्हेलॉसिटी. त्यानंतरची कंडिशन घेऊ बेटा आपण, r घेतली आपण. r be the radius of सर्क्युलर पाथ. जो सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथची आपण काय घेतली बेटा, r म्हणजे आपण रेडियस एवढी आपण घेतलेली आहे. तर कंडिशन सर्वांनी समजून घ्या. सपोज इथपर्यंत आला. आता हे जे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं याला म्हणू बेटा आपण v. याला काय म्हणायचं आपण, v असं म्हणायचं. मग तो जो v आहे ते v कसा काढतो बेटा आपण, दॅट ऍक्सेलरेशन बघू आपण सर्वात पहिले. तर ऍक्सेलरेशन काय असतं, तर ऍक्सेलरेशन बेटा दॅट इज a इज इक्वल टू v, त्याला आपण मध्ये r.
व्हॅल्यू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्हॅल्यू किती येणार बेटा v त्याला आपण मध्ये r ही त्यामध्ये असलेली महत्त्वाची व्हॅल्यू. कारण तुम्हाला सांगतो हा फक्त ना इथून इथपर्यंत डिस्टन्स चार्ज केला म्हणजे ऍक्सेलरेशन v केलं बेटा तर v अपॉन r ही पहिली व्हॅल्यू झाली. पण जर हा पुन्हा इथून इथपर्यंत जर आला बेटा तर पुन्हा इनटू मध्ये आपण काय करणार माहिती का रेडियस तर कॉन्स्टंट आहे रेडियस मध्ये चेंज झाले बेटा चेंजेबल कोण आहे v चेंज म्हणजे v into v त्याला अपॉन मध्ये r दॅट इज v स्क्वेअर त्याला अपॉन मध्ये r एवढी व्हॅल्यू काय होते बेटा आपल्याला याच्यामध्ये भेटून जाते. मग जर a is equal to v square upon r जर असेल याला म्हणून आपण रिश्ता नंबर फर्स्ट हा तुमच्याकडे आलेला रिश्ता पहिला आहे बेटा. बट काय अप्लाय झाला बेटा याच्यावर काय अप्लाय झाला बेटा याच्यावर फोर्स आपल्याला काय अप्लाय झाला याच्यावर फोर्स अप्लाय झाला. मग फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो फादर इज इक्वल टू मदर F इज इक्वल टू m into a. आता ही जी a ची व्हॅल्यू इथे पुट अप करा बेटा म्हणजे F इज इक्वल टू m व्हॅल्यू भेटते मला v स्क्वेअर त्याला अपॉन मध्ये r. दिस इज द रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर अ सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे म्हणजे FCP म्हणू आपण त्याला FC F म्हणजे फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स आहे म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर त्याला अपॉन मध्ये r. हे त्यामध्ये असलेले काही महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे बेटा तर आज आपण इथपर्यंत आलेलो आहे. हा सेंट्रिपेटल फोर्स आहे. ठीक आहे बेटा ह्या कंडिशन्स आहेत. हा फोर्स प्रत्येक कामामध्ये अप्लाय होतो. जर बेटा जर एखादा ऑब्जेक्ट प्लॅनेट जर फिरत जर असलं प्लॅनेटवर पण बेटा फोर्स अप्लाय होतो. फोर्स कोणता असेल सेंट्रिपेटल फोर्स असेल बेटा. हे झालं एक्सप्रेशन वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे बेटा. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला माहिती नसेल की आलं कुणीकडनं दिस इज द प्रोसिजर फॉर फाइंडिंग द एक्सप्रेशन फॉर द सेंट्रिपेटल फोर्स. ह्या त्यामध्ये असलेल्या काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत बेटा. प्लीज याला थोडंसं रीड करा. एकदम इझी पॉईंट आहे. तुम्ही रिवाइज जर व्हिडिओ जर बघितले तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून जाईल बेटा. आणि ठीक आहे तर हे त्यामध्ये असलेले काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. ए म्हणजे ऍक्सेलरेशन आहे बेटा. v फक्त ना हाफ व्हेलॉसिटीचा ट्रान्सफर की त्याला आपण v म्हटलं. ठीक आहे म्हणजे v स्क्वेअर त्याला आपण मध्ये r इज इक्वल टू इक्वेशन फर्स्ट म्हटलं बेटा आपण त्याला a ही व्हॅल्यू फोर्स त्या या इक्वेशन मध्ये टाकली आपण म्हणजे m into a that a is equal to mv सॉरी v स्क्वेअर त्याला आपण मध्ये r तर fc is equal to mv स्क्वेअर त्याला आपण मध्ये r हे एक्सप्रेशन काय होतं आपल्याला याच्यामध्ये भेटून जातं. ठीक आहे बच्चा पार्टी तर थांबूयात. आपण इथे सर्वांना एक्सप्रेशन कळले असतील सर्वांना पॉईंट क्लिअर झाले असतील बेटा. तर थँक्यू सो मच बच्चा पार्टी वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुमचं पुन्हा एकदा सूचना आहेत बेटा. पूर्ण होल सिरीज मी तुमची कंप्लीट करणार आहे. यावर आपण टेस्ट पेपरही घेणार आहे टेस्टही घेणार आहे. तुम्हाला IMP पॉईंट ज्यावेळेस एंडिंगला आपले एक्झाम असेल बेटा त्यावेळेस एक दिवस वन शॉट एका शॉर्ट मध्ये पूर्ण सायन्स तुमचं रिवाइज करून दिलं जाईल बेटा. नो प्रॉब्लेम. पूर्णच्या पूर्ण सायन्स मी तुमचं रिवाइज करून देणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट नसेल. डाऊट ठेवायचा नाही बेटा. ठीक आहे वन शॉट 4 ते 5 घंटाचं लेक्चर असेल. 4 ते 5 घंट्यामध्ये आपण पूर्ण सायन्स पार्ट फर्स्ट हा पूर्ण रिवाइज करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी थोडेसे पेशन्स ठेवा बेटा. पूर्णच्या पूर्ण सायन्सचा पार्ट फर्स्ट जो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पॉईंट आहे हा पूर्ण युट्यूबला लोड केला जाईल बेटा. ठीक आहे जास्तीत जास्त तुमच्यासाठी मेहनत करण्याचा विचार चालू आहे माझा. ठीक आहे तर प्लीज मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब जर असेल तर सबस्क्राईबही करून द्या बेटा. तर थांबवत आपण इथे. थँक्यू सो मच बेटा वॉचिंग दिस व्हिडिओ. ठीक आहे थांबवत आपण इथे.